गुरुवार महालक्ष्मी व्रताच्या पूजेची मांडणी. तर घरातील पूजेची जागा स्वच्छ करावी. पूजेच्या जागी पाट किंवा चौरंग ठेवावा. चौरंगावर कोरे म्हणजे नवीन कापड अंथरावे. कापडावर गहू किंवा तांदळाची रास घालावी. त्यावर तांब्याचा कलश ठेवावा. कलशात दुर्वा, पैसा आणि सुपारी घालावी. विड्याची पानं अथवा आंब्याची डहाळी कलशावर ठेवावी व त्यावर नारळ ठेवावा. चौरंगावर व पाटावर श्री लक्ष्मी देवीचा फोटो ठेवावा. घरी लक्ष्मीची मूर्ती असल्यास ती चौरंगावर किंवा पाटावर ठेवावी. मग फोटो ठेवू नये. मूर्तीपुढे विडा, खोबरे, खारीक, बदाम, इतर फळे, खडीसाखर अथवा गूळ ठेवावा. त्याचे शेजारी गणपती म्हणून सुपारी मांडावी. अशी पूजेची मांडणी करावी. ती पूर्ण झाल्यावर यथासांग पूजा करावी. पूजेनंतर आरती करावी. सर्वांना प्रसाद द्यावा. पूजेच्या संध्याकाळी लक्ष्मीला मिष्टान्नाचा नैवेद्य दाखवावा. त्यानंतर भोजन करावे. दुसरे दिवशी सकाळी लवकर उठावे. पूजा विसर्जित करावी. कलशातील पाणी तुळशीस घालावे. तिला हळदी कुंकू वाहावे. नमस्कार करावा. पद्मपुराणात या व्रताचा उल्लेख आढळतो. त्यात श्री लक्ष्मी देवीने असे कथन केले आहे की माझे हे व्रत जो नित्यनेमाने करील तो सदैव सुखी राहील, असे माझे वचन आहे.